शिक्षक साहेब संजय दिना पाटील धमकी देत आहेत. बोला सर. अरे बोलताय परत माझ्याकडे आलाच प्रतिक्रिया घ्यायला तर मारणार या भाषेत ते बोलले. गेल्या 3-4 दिवसापासून आपल्या माध्यमातून अरे शिवाजी डोळ्यात दिसणार पाहिजे ना एलसीडी. कोणी बॉम्ब निवडून देण्याची धमकी देत आहे, कोणी स्टेन गन घेऊन फोटो काढून दाखवतोय. या अशा प्रकारच्या ज्या घटना आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात, याचं समर्थन कोणीही करणार नाही. संजय दिना पाटलांना बद्दलचं जे अपशब्द संजय राऊतने वापरले होते, कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. आजही मला जे काही माहिती तुमच्या माध्यमातून मिळते की काही पत्रकार गेले त्या टायमाला सुद्धा ते चिडले होते. काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली किंवा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यावर नाराज आहेत. याबद्दलच्या बातम्या फक्त आपल्या माध्यमातून चालत आहेत. संजय दिना पाटलांबरोबर शिंदे साहेबांचं सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांनी त्यांच्यातलं काय जे काय आपसमध्ये बोलणं झालं हे संजय दिना पाटलांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना माहिती. परंतु महाराष्ट्रामध्ये राजकारणाची जी काही उंची आहे, जे काही संस्कार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीचे जे काय वार झाल्यासारखं इकडची एक गँग आणि इकडची एक गँग असा जो काय प्रकार दिसायला येतोय, मला वाटतं हे चुकीचं आहे. याला कोणीही समर्थन करणार नाही. पत्रकारांना जर त्यांनी असं काही वेळ वाकडं बोललं असेल तर मी त्यांच्यातर्फे माफी मागतो. दिना पाटील यांनाही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बोलू त्यांना. आणि या पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या वेळेला फ्रस्ट्रेशन किंवा त्यांना जास्त राग आल्यामुळे त्यांनी बोललं असेल तर मी सर्व पत्रकाराची त्यांच्यातर्फे नाही माझ्यातर्फे सुद्धा मानसिक स्थिती बरोबर नाही का अशा पद्धतीने त्याच्याबद्दलचं आम्ही त्यांना निश्चित बोलू. त्यांना काय आणखीन अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये असं सुद्धा त्यांना विनंती करू. परंतु आजचा जो झालेला प्रकार मी पुन्हा सांगतो की असं जर तुमच्याबद्दल जर वेळवाकडं बोललं गेलं असेल तर मी त्याच्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त. पण ही लोकशाहीची खरं भाषा आहे का? कारण ज्या प्रकारे लोकशाहीमध्ये अशी भाषा करायचीच नसते आणि करू पण नाही कोणी का असा. परंतु आता एक जण जर काय ते पिस्टल कुठं हे करू ते करू असं जर बोलत असेल आणि त्याला शिव्या देत असेल तर अखेरला स्वाभिमान म्हणून त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं, परंतु ते योग्य नव्हतं. त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाहीये का सर? जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा अंबादास दानवे हे आमच्या पॅनलमध्ये आलेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कुठेही गटबाजी होऊ नये किंवा तिथे घोडेबाजार होऊ नये ही आमची पहिल्यापासून इच्छा होती. आणि अंबादास दानवे आल्यामुळं आता सर्व मिळून शेतकऱ्याच्या हिताचा पॅनल त्या ठिकाणी निवडून येईल आणि ते माहितीचा असेल.